यहाँ पे एक बाबा है, बहुत किरी किरी कर रहे, वो मेरे डोक्से में गया है, वो गया अभी. तर बाबाच्या म्हणण्यानुसार हे आहे गांजाचं झाड आणि बाबांना फुल नशा करावं लागते त्यांनी. आजकाल सोशल मीडियासाठी लोक काय बी करायला लागले. पण नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आमचा असणार आहे इथं आहे 11वा फोर्ट. कंटिन्यू 11 संडे आपण गड भ्रमंती करतोय. आणि आपली जी मोहीम आहे, हे बघा म्हैस बघून घ्या आधी. आपली जी मोहीम आहे नवीन किल्ला दर संडेला, तर आज आपण आलो आहे. थंबनेल तर तुम्ही बघितलंच. हा बघा, डेडिकेशन स्टिचेस आहे हाताला 4, पण तो आलाय. हा, तर तुम्हाला सांगत होतो आपण आलोय आज कावने फोर्टला. दिसायला तर सोपा वाटतोय, पण मागचा पण सोपाच होता. पण आमचं काय झालं होतं तुम्हाला चांगलंच माहिती, त्यामुळे एन्जॉय करा, व्लॉग बघत राहा. आमच्यासोबत कोण कोण आहे ते पण नक्की दाखवतो. अरे बाप, काय व्ह्यू आलाय. वाह, क्या व्यू है. आणि जसं की आमची हिस्ट्री आहे, आम्ही सोपा ट्रेक कधी करत नाही. या पोरीच्या नादी लाग, त्या पोरीच्या नादी लाग, परत अवघड्यात पडलोय. बघू आता रस्ता भेटतो का. हे बघा, ती पोरगी आहे, शिव्या देते. हिचा आयडी मेन्शन करतो, फुल स्पॅम करा, ब्लॉक करून टाका. डायरेक्ट अकाउंट रिमूव्ह झालं पाहिजे इंस्टावरून 100%. अर्धा ट्रेक झाला आहे आमचा, 10 मिनिटात झाला आहे. आणि हा सुपर व्ह्यू येतो आहे. इकडे बघितलं तर हा वैतरणा डॅम आहे आणि पूर्ण सातपुडाची आपली रेंज आहे. म्हणजे तिकडे तुम्हाला त्र्यंबकेश्वर, हरिहर, बाकी सगळ्या जे आपले वॉच टावर्स आहेत सगळे दिसून येतील. व्ह्यू कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. 70% ट्रेक झाल्यानंतर इथे अशा पायऱ्या लागतात. इथून असा डोळ्यांना विजिबल असा बुरुज दिसतो, तिथे वरती भगवा लावलेला आहे. म्हणजे ह्या पायऱ्या केल्या आहेत आणि जे दरवाजा पण आहे, म्हणजे तिथे एंट्री गेट पण आहे. आता म्हणजे सोयीस्कर करण्यासाठी ट्रेक या पायऱ्या तर होत्याच. आता दगडांच्या पायऱ्या तर बनवल्याच आहे, पण वरती गेलो ना तर लोखंडी पायऱ्यासुद्धा बनवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे इथं आल्यानंतर असं काही अवघड नाही आहे. थोडासा एक 100 मीटरचा पॅच असेल जो इन्क्लाइंड आहे, तिथे दम लागतो. ते सर करून आलं तर माची लागते आणि नंतर या पायऱ्या लागतात. एले थांबू नको, माझा व्हिडिओ थांबलाय. एवढं अवघड नाही आहे, अवघड करून दाखवतोय व्हिडिओ. जसं की आपण हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर इथे कातळात कोरलेलं सैनिकांसाठी बनवलेलं असतं आणि इथे छोटंसं टाकं आहे, त्याच्यात पाणी साठवलं जायचं. पण आता वातावरणामुळे आणि उन्हामुळे पाणी नाही येतात. पण मग प्रत्येक किल्ल्यावर जसं जसं जातो तसं तसं आपल्याला एक विशिष्टपणा त्या किल्ल्याचा दिसत जातो. की दरवाजात सोडल्यानंतरच तिथे एक विशिष्ट जागा असते जिथे आपले मावळे उभे राहायचे, किंवा मग गेटचं संरक्षण करण्यासाठी भरपूर सैन्य असायचं. पूर्ण बालेकिल्ल्यावर पोहोचले आम्ही आता. आणि वरती आल्यानंतर इथे असं कातळ कोरीव टाकं दिसतं, म्हणजे पाणी खूप घाण झालेलं आहे, पिण्यासारखं पण नाही दिसत आहे. जसं की मी सांगितलं होतं पाणी कसं प्यायचं, पण हे त्या पण लायकीचं नाही वाटत आहे, साफ नाही होऊ शकत. आणि जसं वर पोचतो आपण तसं इथे मंदिर दिसतं. आता तुम्हाला मंदिराचे पण दर्शन करवतो. खूप शांती इथे, छान आहे. फक्त कमी ट्रेकर्स आणायचे, असे बकचोद आणले का मग काही विषय नाही राहत, नाही तर काही शांती नाही राहत आयुष्यात पण आणि ट्रेकला पण.
यहाँ पे एक बाबा है, बहुत किरी किरी कर रहे। उसने ना वो 100 माशे पाले और उसको खाने को मांग रहे, और हमारे पास सिर्फ बिस्किट मुड़े, उसको हम देते। अभी थोड़ी देर में उसका लाइट ही काटते। वो मेरे डोक्से में गया है, हो गया अभी। बाकी व्ह्यू कसा वाटतं तुम्ही बघा. वरती आल्यानंतर मस्त तलाव बनवलेला आहे, मस्त असं. त्याच्यात कोणते तरी यांच्या सांगण्याप्रमाणे चिलाबी मासे पाळलेले मोठे झालेत. बाबांचं म्हणणं की तुम्ही त्याला खायला द्या ना, कशाला आले, फिरायला आले तर मग खायला द्या. नाही म्हणताय तर मग तिकडे जाऊन फिरा. बाबा थोड्यात खाऊ घालतो. असे बोलले का ते? तू ऐकलं की मुरमुरे टाका. बिझनेस 20 रुपयाला एक पुढं आहे. असं होतं का? चला परत जाऊ. कशाला? तोंडात एखादा मासा म्हणजे हे बाबा सुद्धा इथं बिझनेस घेऊन बसले, म्हणजे आम्ही येडे का? अरे बाप कडक. तुला खायची? मी मासे नाही भरपूर खातो. ए हो. परत असेल बघ किती मोठे आहे. उचल नाही. चांगला धंदा आहे बाबा. नको प्रत्येक एक मोठा मस्त घरी घेऊन जाईल. मी बोलते परमनंट काम. कसलीच गरज नाही तुला. निर्जीव माणसाचं निर्जीवाला खाऊ घालायचं आणि त्याच्याबद्दल इतके घाण विचार ठेवणं किती चुकीची गोष्ट आहे. माझी काढ रे. आणि सगळ्यात मुरमुरे संपले, पासून ठेवले. ए अरे ओरडू नको बावळट. ओरडायचं काय का त्याचं. नाही ना काढू मारेल उगा. थांब रे. अरे आडवा घे ना. आडवा हा. पाय ना लो अँगल घे थोडासा. काय ते भोधीर ते मागचा दिसला तर माझ्या अरे मागचं दिसलं पण माझी हे दिसायला पाहिजे ना. दिसतंय ना येडी. थांब तुला देते मी सेट मारून. तू मला नको शिकव का इकडे. असा घे प्रॉपर. काय काय करावं लागतं असं चांगलं वाटेल का? असा काय माहिती. दोघी 15-20 सेकंड. थांबा व्हिडिओ घेतोय. ऐक ना, असं घेऊ. आजकाल सोशल मीडियासाठी लोक काय बी करायला लागले. पण हे बघा काय करते पोरगे. हे तू तुझं चालू कर, मी बरोबर करतो का? नाही त्यात बोलायचं ना. 1 2 3 गो. अरे पुशअप्स कशाला म्हणता माहिती का तुला? अरे हे असं येतंय प्रतीक. अरे मग ट्रायसेप वाला मार ना. दुखतं रे बेकार कळ येते डायरेक्ट. नको करू ना मग. लेग्स मार लेग्स. काहीतरी पाहिजे मला वर्कआउट रिलेटेड. पूर्ण बालेकिल्ल्यावर पोहोचलोय. मस्त आराम चालू आहे. म्हणजे ही फिलिंग तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत मी, की आता 11वा-12वा फोर्ट असेल आपला, आणि वरती आल्यानंतर एवढं रिलॅक्स, एवढं पीस मिळतं ना. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात किती घडामोडी चालू आहेत, किती दुःख आहेत, सगळं आल्यानंतर इथे विसरतो आपण. म्हणूनच मी म्हणतो की ट्रेकिंग इज मस्ट, म्हणजे केलीच पाहिजे. एकदा तुम्ही ट्रेकिंगचं तुम्हाला येड लागलं ना, तुम्ही परत सोडणारच नाही. म्हणजे आता आम्ही दोघांनी चालू केलं होतं, दरवेळेस सारखंच परत सांगतो की आम्ही दोघांनीच चालू केलं होतं. आज आमच्यासोबत 12-13 जण आहेत. म्हणजे एकेकाला जॉईन करत गेलो, त्याला येड लागत गेलं आणि खूप छान वाटतंय. त्यानंतर तुम्हाला इथे आपली सह्याद्रीची रेंज दिसत असेल. ही पूर्ण सह्याद्री आहे, आणि जसे हे फिरून येतं इकडे मागे गेल्यानंतर आपली सातपुडाची रेंज चालू होते. आमचा ट्रेक संपतोय आता, आणि आम्ही त्या मंदिराच्या इथे गेलो, आठवत असेल ना तुम्हाला, ते शेजारी हे पान सापडलं. तर बाबाच्या म्हणण्यानुसार हे झाड सापडलं, तर बाबाच्या म्हणण्यानुसार हे आहे गांजाचं झाड, आणि बाबांना फुल नशा करावं लागते त्यांनी. नो ऑफेन्स, ज्याच्या त्याच्या संस्कृतीमध्ये देते चालतं. त्याच्यामुळे फक्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी फुकायला इथे काही येऊ नका. बाबा डायरेक्ट शिव्या देतात, बाकी दुसरी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन नव्हती. आता पोरांना तोच टॉपिक आहे बडबड करायला. ये
पाहिले गंजडी कसे गोळा करून ठेवले फेकून दिले. गेलो तर ते बाबा एवढे चिडचिड करत होते आमच्यावर. का अरे खुश होती रा खुश एकदम. फायनली आपण उतरायला चालू केलंय. सकाळचे 9च वाजले पण एवढं भयानक ऊन आहे की अक्षरशः सांगू नाही शकत. त्यामुळे लवकरच खाली उतरायला चालू केले. आता साधारण अर्धा पाऊण तासात आम्ही खाली जाऊ. कसा वाटला आपला व्लॉग? छोटाच असेल पण मग व्ह्यू सिनेमॅटिक शॉट्स कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा. पुढचा गड किल्ला कुठे जाऊ, नाशिकमध्ये जाऊ की नाशिकच्या बाहेर जाऊ हेही सांगा. काही चेंजेस हवे असतील तेही सांगा. बाकी आपली सिरीज कशी चालली आहे ते पण नक्की सांगा. जास्त सांगा होतंय त्यामुळे रजा घेतो तुमची. भेटूयात पुढच्या व्लॉगला पुढच्या किल्ल्यावर. जय शिवराय, जय महाराष्ट्र.